नाशिकमध्ये मोटरसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद, 7,30,000च्या गाड्या जप्त। नाशिक शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट 2 ने जेरबंद केले आहे। या कारवाईत 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 7,30,000 रुपये किमतीच्या 12 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। अटक करण्यात आलेल्यांमध्ये रितेश भगवान सुबर वय 19 सातपूर आणि रोशन उर्फ डॉक्टर रतन बैसाने वय 17 सातपूर यांचा समावेश आहे। शहरातील विविध भागांमध्ये झालेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांनंतर गुन्हे शाखा युनिट 2 ने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांची ओळख पटविली। त्यानंतर मनपा पाण्याच्या टाकीजवळील हॉटेल अजिंठा परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीतून पंचवटी, सातपूर, आटगाव, गंगापूर उपनगर आणि ओझर पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार तसेच शंकर काळे, बाळू शेळके, विलास गांगुर्डे, प्रवीण वानखेडे, सुनील खैरनार, चव्हाण, प्रकाश महाजन, तेजस मते आणि महेश खांडबहाले यांनी सहभाग घेतला। जप्त मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड।